नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र अकबर पटेल, शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपली पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आहे जुन्नर तालुक्यातील येणेरे ह्या गावात आणि येथील प्रगतशील शेतकरी श्री किरण तुकाराम घोगरे यांच्या आपण या आंब्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे. आणि साधारणतः 2 एकरचा हा त्यांचा प्लॉट असून ह्याच्यात त्यांनी केशर, हापूस, पायरी आणि लंगडा ह्या 4 प्रकारची त्यांनी झाडं लावलेली आहेत. आणि आता साधारणतः ह्या बागेतून ते दरवर्षी चांगल्यापैकी उत्पन्न घेतात. पण मागच्या वर्षी त्यांनी आपल्या शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून जे आपला मित्र जीवन आणि मित्र शक्ती मॅक्स हे जे सेंद्रिय खत आपण आंब्याच्या बागासाठी देतो, तर त्यांनी ते वापरलं होतं. आणि त्याचा वापर केल्यानंतर त्यांना ह्या वर्षी काही फरक जाणवतोय का, किंवा त्यांना त्याच्यातून काही रिझल्ट मिळाला आहे का, आज आपण हे जाणण्यासाठी त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहेत. आणि आज ते आपल्यासोबत आहेत. तर काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. किरण तुकाराम घोगरे, तर येणेरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता हे कोणकोणती प्रकारची झाडे याच्यात? हापूस आहे, पायरी आहे, लांगडा आहे, केशर आहे. आता हे 4 प्रकारचे तुमचे व्हरायटी. हो. आता किती वर्षाची झाडं झालेली आहेत? ही कमीत कमी 15-16 वर्षाची झाडं झालेली आहे. आणि तुम्हाला साधारणतः याच्यातून किती उत्पन्न निघतं दरवर्षी? दरवर्षी 3-4 लाख रुपये भेटतात. 3-4 लाख रुपयाचं उत्पन्न भेटतात. बरं, आता काका जे मागच्या वर्षी आमच्या कंपनी मार्फत जे तुम्हाला ती खतं देण्यात आली होती, हो तर त्याचा तुम्हाला काही रिझल्ट जाणवतोय का? हो, भरपूर चांगला रिझल्ट लागतो, दिसतो. एकदम कणी सुद्धा सेटिंग चांगली झालेली आहे. पाहिजे तेवढी कणी भरपूर आलेली आहे. झाड सुद्धा वाकलंय बघा या कण्यांनी. भरपूर मोर वगैरे आलाय. कणी सेटिंग पण चांगली झालेली आहे. फळगळ नाही, काय नाही. खोडकिड्यापासून ते खतं वापरल्यापासून तर खोडकिडा तर दिसतच नाही. नाही तर दरवर्षी आम्ही 10-10, 15-15 खोडकिडे काढतो झाडांचे. पण यावर्षी काही खोडकिडा भेटलाच नाही मला काढायला. तर थोडक्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला जाणवला. हो. आणि त्यासोबत तुम्हाला जे फवारणीसाठी आपण SM 511 हे औषध दिलं हो होतं, हो हो तर त्याचा काय रिझल्ट जाणवला तुम्हाला? हो, त्याचा कणी पिवळे पडायचं प्रमाण कमी झालेलं आहे. कणी सेटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर आता काका दरवर्षीप्रमाणे तुम्ही उत्पन्न घेतायत. आता ह्या वर्षी जे तुम्हाला आता सेटिंग समजा कणीची दिसू राहिली, हो. किंवा आता पूर्ण बागेमध्ये जे बार आपण पाहिला, तर ह्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं, ह्या वर्षी उत्पन्न तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा चांगलं निघू शकतं? चांगले भेटायची अपेक्षा तर आहेच, दिसतेच. थोडक्यात तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हो. मग मला एक गोष्ट सांगा, जे इतर शेतकरी आंबा पीक जे घेतात, त्यांनी ही खतं तुमच्या अंदाजे वापरली पाहिजेच. म्हणजे थोडक्यात याचा फायदा होतो? होतो. भरपूर प्रमाणात फायदा होतो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता का, आता आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत, ह्याला आपण गेल्या वर्षी जे सेंद्रिय खतांचा आपण जे डोस दिला होता, आता काही शेतकऱ्यांकडे शेणखताची उपलब्धता असते, किंवा काही आपला गांडूळ खताचा पण प्रयोग करतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांकडे ते सोर्स नसल्यामुळं शेणखत घेणं शक्य होत नाही. आणि शेणखत पण आपल्याला पाहिजे तसं कुजलेलं किंवा जे आपल्याला पाहिजे ॲक्टिव्ह बेसमध्ये ते भेटत नाही. तर आपल्या कंपनीमार्फत आपण जे खत यांना दिलं होतं, त्याच्यामध्ये शेणखत, गांडूळ खत आणि कोंबड खत हे तिन्हीचं मिश्रण एकत्र करून आपण त्याच्यामध्ये तंबाखू डस्ट आणि करंज पेंड, निंबोळी पेंड ह्यासारख्या पेंडींचा आपण त्याच्यात उपयोग केलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून ऐकलं का, ह्याच्यात खोडकिडं कुठं बी ह्यावर्षी दिसलेलं नाही. तर दरवर्षी ते म्हणलेत की खोडकिडे आम्ही काढतो, पण ह्यावर्षी आम्हाला काही खोडकिडे दिसले नाही. तर तो फायदा इथं या ठिकाणी त्यांना झालेला आहे. आणि त्यासोबत जे आपण शक्ती मॅक्स म्हणून जे खत दिलं होतं, ते हाडांची भुकटी म्हणजे बोन मिल, तर त्याचा पण फायदा पिकाला असा होतो का, त्याच्यात फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळं आंबा पिकासाठी फळाची सेटिंग वगैरे किंवा फळाच्या पोषणासाठी ते चांगलं असतं. आणि त्याचसोबत आपण जे SM 511 हे टॉनिक त्यांना स्प्रेला दिलं होतं, त्याच्यासाठी त्यांच्या त्या 2 फवारण्या झालेल्या आहेत. तर त्याच्यातून बार पण चांगला लागलेला आहे, कणीची सेटिंग पण चांगली झालेली आहे, आणि बार गळ वगैरे झालं नाही किंवा पिवळं पडलेलं नाही. तर अशाच प्रकारचे ह्या आपल्या खतापासून त्यांना जे फायदे झालेले आहेत, तर असेच ह्या वर्षी पण त्यांना उत्पन्न मागच्या वर्षीपेक्षा जास्त निघन ही आपण आशा करूयात. आणि इतर शेतकरी मित्रांनी सुद्धा हे खतं वापरून पाहायला पाहिजेत. त्याच्यासाठी खाली आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती संपर्क करू शकता.